आपल्या पापासाठी आणि अपराधासाठी वधस्तंभावर मरण पावून आपला सार्वकालिक जीवन देण्यासाठी पुनरुत्थान मरणातून विजय मिळवून पुनरुत्थान झालेले प्रभू येशू ख्रिस्तांच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम। सध्या जगाचा परिस्थिती बघितल्यावर प्रभूचा दुसरा आगमन खूप जवळ आहे। म्हणून प्रकटीकरणमध्ये लिहिलेले प्रमाण नीतिमान अनिनीतीमध्ये वाढते, अनीतिमंत देवा मी नीती सोडून पाप विस्तार होतात। हे सर्व सूचना प्रभूच्या आगमनासाठी एकदम क्लिअर आहे। अशा परिस्थितीमध्ये खेडे-पाडे गावामध्ये अनेक लोक सुवार्ता ऐकून येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये येऊ दे म्हणून आणि त्याच्यासाठी निरंतर कृषी करून मग सेवा करणारे रोफे चॅनलचं बदल देवाला स्तुती असो। आणि खरोखर त्या चॅनलद्वारा अनेक लोक सुवार्ता ऐकून येशू बदल ऐकून अनेक लोकांचं जीवन बदलत आहे, त्याच्यासाठी देवाला स्तुती असो। आणि हे चॅनलमध्ये काम करणारे सर्व देवाच्या मुलांना प्रभू आशीर्वादित करू दे आणि हे चॅनलवरून अनेक प्रत्येक दिवशी अनेक आत्मा येशूच्या राज्यामध्ये येऊ दे म्हणून आमची प्रार्थना आहे, आमच्या शुभेच्छा आहे। आणि सध्या आता ह्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे येशू ख्रिस्ताचा गुड फ्रायडेचा अगोदर 40 दिवस त्यांनी लेंट सीझन म्हणतात। ह्या लेंट सीझनमध्ये मग प्रत्येक दिवशी उपवास करून देवाचं ध्यान करून येशू ख्रिस्ताचा वेदना श्रम सर्व गोष्टी मग त्याच्यात ध्यान करणारे आपल्याला एक आचार झाले, एक पद्धती झाले। देवाला स्तुती असो त्या पद्धतीमुळे, परंतु ह्या आचारमध्ये खरोखर देवाचा दर्शन, देवाचा श्रमाचा अनुभव, देवाचा उद्देश आपल्या जीवनामध्ये व्हायचं म्हणून देवाचा इच्छा आहे। आजचा दिवस ह्या दिवसासाठी देवाने दिलेले एक वचन पवित्र शास्त्रामधून बघूया। अनुवादाचं पुस्तक 21 अध्याय 23 वचनमध्ये मिडल पार्ट मधला भाग, जो टांगलेले आहे तो देवाचा सेपित आहे, जो टांगलेले आहे तो देवाचा सेपित आहे। तुम्हाला माहिती आहे हे टांगलेले कोण? आपला येशू ख्रिस्त। येशू ख्रिस्त आपल्यासाठी आपल्या पापासाठी देवाचा शाप त्याने घेतलेले, किती प्रेम केले हे जगाला, देवाचा दृष्टीमध्ये त्यांनी सेपित होऊन आपल्यासाठी सर्वकालिक जीवन दिले, आपल्यासाठी आशीर्वाद दिले। असं येशूचा श्रमाबद्दल अनेक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, आपण ऐकायला पाहिजे। आपण देवाच्या राज्यात एक मोठा काम व्हायला पाहिजे म्हणून देवाला स्तुती असो। सर्व गौरव महिमा देवाला होऊ दे। आणि हे टांगलेले आहे हे कशासाठी झाले, म्हणजे काय त्याच्याबद्दल काय रिझन काय, म्हणजे कारण काय? त्याच्यामध्ये ते सेम अनुवादाचं पुस्तक 21-22 वचनामध्ये असं आहे, कोण मनुष्याने मरणाचा योग्य अपराध केले। अरे मरणाचा योग्य अपराध केल्यामुळं त्या लोकांना टांगलेले देत होता त्या काळामध्ये। मग येशू कधी, हे पवित्र देव आहे, त्यांना कधी त्यांना पाप माहीत नाही, असं देव मग मरणाचा योग्य अपराध का केले? आपला सर्वांचा अपराध त्यांच्यावर घेतल्यामुळं त्यांनी सेपित झाले। आणि खरोखर मग कुठं टांगलेले आहे त्यांना मग पहिला पेत्र 2 अध्याय 24 वचनामध्ये असल्यासारखा त्यांना स्वतः झाडावर आपला देहामध्ये आमचे पापे वाहून नेले, म्हणजे आपला पाप त्यांच्या देहामध्ये शिक्षा पूर्ण केले, आपल्याला विमुक्ती केले, आपल्या शिक्षामधून बाहेर काढले। किती चांगला प्रेम केले येशूने आपल्यासाठी, म्हणून त्यांना झाडावर क्रूस आपण म्हणतात, वधस्तंभ एक लाकडाचा दोन पाटी आहे असं वाटते। लाकड कुठून येते? एक झाडामधून येते। हे झाड वाळून ते लाकड झालेले येशू ख्रिस्ताचा क्रूस हे झाड आहे, हे झाडामध्ये त्यानं टांगलेले आहे। मग कशासाठी झाडावर? आणि आपण विचार करूया, एक
शूट करू शकते, त्यांना तलवारने मारू शकते. त्यांनी अपराध केले ना, माणसाचा योग्य अपराध केल्यामुळं दुसरं शिक्षा करू शकते. परंतु हे बायबल प्रमाण, देवाचं वचनाप्रमाण, उत्पत्ती 2:9 वचनाप्रमाण बरे वाईट जाण्याचे जाड, ते जाडामुळं पापाचा प्रवेश झाले. म्हणजे पहिला आदाम ते जाडामुळं पापामध्ये प्रवेश झाले. म्हणून देवाने म्हटले ते जाडाकडून त्यांनी जीवनाचं एक जाड त्यांनी निर्माण केले. ते जीवनाचं जाड येशू ख्रिस्त आहे. त्या जाडावर त्यांना टांगलेल्यामुळं आपल्याला सार्वकालिक जीवन मिळाले, आपल्याला पापाचा विमुक्ती झाले. म्हणून दुसरा आदाम म्हणून त्यांनी आले आणि जाडावर त्यांनी टांगलेले आहे. त्याच्यामुळं काय रिझल्ट आहे, फळ काय मिळाले आणि खरोखर फळ काय मिळाले, ह्यासाठी की आम्ही पापाला मरू आणि न्यायपणाने जगावे. मग देवाने टांगलेले, देवाने शिक्षा का घेतले, आपल्याला न्यायपणा दिले आणि नीती दिले आणि त्यांच्यामुळं एक सार्वकालिक जीवन आपल्याला मिळाले म्हणून मिळावे म्हणून येशू ख्रिस्ताने हे क्रूसावर एक जाडावर टांगलेले आहे. देवाला स्तुती असो. मग हे जाड कोणाचं सादृश्य, खरोखर येशू ख्रिस्ताचा. येशू ख्रिस्त क्रूसावर हे केलेले हे बलिदानमुळं आपल्याला खूप गोष्टी समजते. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपण आज बघूया. पहिला गोष्टी, येशू ख्रिस्ताने हे झाडावर टांगलेल्यामुळं आपल्याला पहिला काय झाले, आणि निर्गमचं पुस्तक 15-25 वचनामध्ये असं आहे, त्या लोक इस्राയേल लोक प्रवास करताना आणि तांबडा समुद्र पार करून आल्यावर 3 दिवसचा प्रवास झाले शूरूचा अरण्यामध्ये. तिथं एक मारा म्हणून एक प्लेसमध्ये, एक प्रदेशामध्ये आले. तिथं त्यांना खूप ताण लागले. काही पियाला कुठंही काय दिसत नव्हता. तोपर्यंत एक पाणी दिसले. त्या पाणीकडं पळत पळत गेले. त्यांनी गेल्यावर काय झाले, ते पाणी बघून पियाला सुरू केल्यावर ते कडू लागले. अरे कडू लागले आणि पाणी पियाला नाही. आणि तुम्हाला लक्षात असेल, सौल राजाने एकदा युद्धाला जाताना उपवास करायला सांगितलं लोकांना. खरं हे किती मूर्ख आलोचना आहे. परंतु त्यांनी सांगितले, सगळ्यांना आज्ञा दिले उपवास करून युद्ध करायला. कसतरी खूप दमले आणि युद्ध झाल्यावर परत आले. येताना एक बैल सगळं हे बली अर्पण करून कच्चाने रक्ताने ते लोक खायला. म्हणजे भूक लागल्यावर काय दिसत नाही, काहीतरी खाऊ शकते. असं ताण लागल्यावर हे कडू पाणी पिऊ शकते, परंतु पियाला म्हणजे अगदी कडू होता. होय प्रियानो, येशू ख्रिस्ताने हे झाडावर का चढले माहिती आहे का, तुमच्या कडूपणाने गोड करायसाठी. खडू गोड करण्यासाठी येशू पाहिजे. येशू त्याच्यासाठी क्रूसावर, वधस्तंभावर, झाडावर चढले. मग तुमच्या जीवनामध्ये बघा, मग इस्राയേल लोक त्या परिस्थितीमध्ये आल्यावर मोशेने प्रार्थना केली. मग काय करू प्रभू, देवाने काय म्हटले, एक झाडाचा फांदी काढा आणि हे पाणीमध्ये घाला म्हटले. झाडाचा फांदी घातल्यावर कसं खडू पाणी कसं गोड होईल, हे फांदी येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताला टांगलेले झाड आहे, त्याच्यामुळं गोड झाले. हो प्रियानो, माझ्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये देवाचा इच्छा असा आहे, तुमच्या कसं गोड कसं खडू असू दे, तुमच्या जीवनामध्ये पर्सनल लाईफ असू दे, फॅमिली लाईफ असू दे, सामाजिक जीवनामध्ये असू दे, चर्च मंडळीच्या जीवनामध्ये असू दे, काय कडूपणा असले ना, ते गोड करणारे येशू पाहिजे. येशूचा फांदा पाहिजे, कट केलेले फांदा, त्रास झालेले, झाडावर टांगलेले येशू तुम्हाला पाहिजे. हे गुड फ्रायडेचा मेसेज आहे. खरोखर मग तुम्ही असं करते का, हा येशूला प्रार्थना करते का, स्तुती करते का? आणि खरोखर त्या दिवशी इस्राയേल लोक असं करायला पाहिजे होता. काय करून, देवा मग आता कडू पाणी आले, नो प्रॉब्लेम, परंतु आम्हाला गुलामगिरीतून किती मोठ्याने हाताने हे करून सोडवले. आणि तांबडा समुद्र आल्यावर त्यांनी आम्हाला पाठलाग करताना आम्हाला सुखरूपाने विभाग करून आम्हाला सुखरूपाने इकडं आणले. प्रभू नो प्रॉब्लेम, आता कडू पाणी असले तर तू चांगलं करणार आहे देव, असं त्यांनी
त्यांनी स्तुती केले तर खरोखर 40 मैल पुढं देवाने एलीमजवळ एक 12 पाणीचा झरा ठेवले आणि 70 खजुराचं झाड होता. त्याच्यामुळं देवाने टेस्ट केले, परंतु त्यांनी वर करून देवाला स्तुती केले तर ते दर्शन त्यांना मिळाले असतील. माझं प्रिय मुलांनो, मी एकच सांगते, तुमच्या काही परिस्थिती असू दे, काही गोड असू दे, काही कडू असू दे, काही प्रॉब्लेम असू दे, आणि तुम्हाला माहिती आहे मग तुफान आल्यावर अनाउन्समेंट्स असतात, परंतु सुनामीला कधी अनाउन्समेंट नाही, झोपलेले झोप उडून जातात. असं सुनामी आपल्या जीवनामध्ये किती आहे. त्या टाईमाला स्तुती करावं. तुम्ही स्तुती करा, तुमच्या कडू गोड होईल. येशूने हे शिकवलेच. मग येशूसुद्धा त्यांनी क्रूसावर उद्या मरण पावले जाताना मग ते यरिकोचं त्या लोक काय केले, फांदा फोडून ह्या त्यांना रस्ता करून त्यांना होसन्ना होसन्ना म्हणून स्तुती केले. उद्याचा वेदना, उद्याचा कडू येशू ख्रिस्त सहन करण्यासाठी लोकांना देवाने प्रेरणा दिले, त्यांनी स्तुती केले. स्तुती आपल्या जीवनामध्ये कडू चांगलं गोड करणारे. आणि एक पास्टर होता जर्मनीमध्ये, आणि त्यांनी ब्रेन ट्यूमर करून त्याने ॲडमिट केला होता. आणि डॉक्टर लोक सांगितले उद्यापर्यंत तुम्ही तयार करा, समाधी तयार करा, हे आज लास्ट दिवस आहे, आणि तुम्ही जाऊन त्या लोकांना तुम्ही हे करा म्हटले, म्हणजे तुम्ही तयार करा, तो मरणार आहे म्हटले. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय केले, आणि ते मंडळीचे लोक येऊन प्रार्थना करताना देवानं आठवण केले. यरिकोचं 7 वेळा त्यांनी स्तुती केल्यावर यरिकोचा मोठा भिंत पडले. आपण देव करणार आहे म्हणून त्यांनी काय केले, दुसऱ्या दिवशी आले, डॉक्टरला भेटले. डॉक्टर म्हणले तयार झाले का? नाही, आम्ही त्यांना जिवंत घेऊन जायला आले. डॉक्टर म्हणले असं कसं कुळं आहे का? म्हणले नाही. आणि 7 दिवस त्यांच्या 7 वेळा रोज त्यांच्या बेड खाली रोज स्तुती करायला सुरू केले, देवाला आराधना करायला सुरू केले. आणि 7व्या दिवशी आल्यावर त्यांनी डोळे उघडले, बोलले, आणि कंप्लीट क्यूर झाले. डॉक्टर आश्चर्य वाटले. आणि आत्ता अजून तो माणूस जिवंत आहे. एक मंडळीमध्ये एल्डर म्हणून काम देवाचं सेवा करते. देवाला स्तुती असो. तुमच्या जीवनामध्ये कुठलंही मारा येऊ दे, कुठलंही कडू येऊ दे, तुम्ही शिका, तुम्ही स्तुती करा. ह्या स्तुतीमध्ये येशू ख्रिस्त तुमच्या कडूपणा गोड करणारे आहे. म्हणजे पहिला झाडावर टांगलेले येशू आपल्याला काय शिकवतात, तुमचे गोड मी हे करणारे, तुमच्या कडूपणा जीवनामध्ये गोड करणारे असं सांगितले. आणि दुसऱ्या गोष्टी त्यांनी काय केली, एकदा ह्याच्यामध्ये निर्गमचं पुस्तक 15-25 अध्याय 25 वचनामध्ये, आणि नंतर 2 राजा 6:6 असं आहे, एक एलिशा संदिष्टाचा मुला आहे, त्या म्हणजे शिष्य आहे. त्यांनी म्हटले मालक, आम्ही जाऊन निवास मंडप म्हणजे आपल्याला राहायसाठी घर बांधकाम करतो म्हटले, तुम्ही जावा म्हटले. त्यांनी काय केले, मग झाड तोडायला लागले. तोडताना ते कुऱ्हाड खाली पडल्यावर त्यांनी खूप रडून, अय्या मालक, गुरुजी, ह्या कुऱ्हाड मी त्यांच्याकडून आणलेले, म्हणजे भाड्यानं आणलेले, मी काय करू म्हणले. मग संदिष्ट आले, ते कुऱ्हाड कुठं पडले सांगा म्हणले. त्यांनी दाखवले, तिथं एक फांदा तोडून तिथं घाला म्हणले. ते तोडलेले फांदा येशू ख्रिस्त आहे. तिथं घातल्यावर लोखंड कधीतरी वरती येईल का पाणीमध्ये? इम्पॉसिबल आहे, असाध्य गोष्टी आहे. येशू साध्य करणारे देव आहे. त्यांनी लोखंडावरती आले, त्यांनी काय हे हरवले त्यांनी परत मिळवले. आणि दाविदाने सुद्धा अमालेकी लोकांच्याकडे मग सर्व गोष्टी त्यांनी लुटून गेले, मुलं बाळ सगळं प्रॉपर्टी लुटून गेले. त्यांना रडायला शक्ती नव्हता. अशा परिस्थितीमध्ये देवाला विचारले, देव म्हणले तुला परत सगळं मिळेल, जा म्हणले. आणि जाताना एक माणूस दिसले, अरे तू रस्ता दाखवणार का? दाखव. आणि जाऊन युद्ध करून सर्वांना परत मिळवले. म्हणजे हे टांगलेले, एक झाडावर टांगलेले येशू मला तुमच्या जीवनामध्ये काय हरवले, काय लॉस झाले, परत मिळणारे. योवेलच्या पुस्तकामध्ये असं आहे, आणि तुमच्या जे वर्षाचा उत्पन्न खाल्ले
म्हणजे कीड खाल्ले त्यांनी तुम्हाला बर्फाई करून देणार. काही तुमचं जीवनामध्ये नुकसान झाले नक्की देणार आहे. हे येशू ख्रिस्ताकडे या, ही येशू ख्रिस्ताला प्रार्थना करा. ते झाड आहे, ते परत मिळवणारे झाड आहे. असं दुसऱ्या गोष्टी. तिसऱ्या गोष्टी ह्या द्वितीय अनुवादाच्या पुस्तकमध्ये देवाने तो 20मध्ये लिहिले, तुझं देव तुला प्रेम केल्यामुळे ते शाप तुला आशीर्वाद केले. हो, देवाने आपला पाप घेतल्यावर त्यांनी देवासमोर पापी झाले, देवासमोर शेपित झाले, परंतु आपल्याला आशीर्वाद म्हणून मिळवले. आणि खरोखर म्हणजे ते सुताराचा घरात जन्म झाले येशू. आज सुतार बाबा रोज त्यांनी हे करताना, रंधा करताना, कट करताना त्यांना वाटले असेल, हो ह्या फांदी मीच आहे, ह्या लाकड मीच आहे, हे झाड मीच आहे, हे कच्चा झाड अरण्यामध्ये असलेले हे करून माझं स्वरूप येऊपर्यंत मी एक आकार सुरू करणारे. असं देवाने करत हे सुतार काम करत त्यांनी क्रूसापर्यंत आले. ते क्रूसावर आलेले वाळलेले लाकड आहे का काय माहीत आहे आपल्याला, परंतु त्याचे कुठला लाकड आहे काय माहीत नाही. बायबलमध्ये 29 प्रकारचे झाड आहे आणि जवळजवळ झाडाबद्दल 198 प्रकारचे म्हणजे टाईमाला लिहिले होता. परंतु एक दिवस हे जगाच्या अंतामध्ये सगळं झाड प्रकटीकरणामध्ये लिहिल्याप्रमाणे 30% सगळं झाड जाणार आहे, हे सिपित झालेलं झाड. परंतु आशीर्वादित झाड येशू ख्रिस्त आहे, ते जीवनाचं झाड आहे. ते प्रकटीकरण 22मध्ये लिहिलेले प्रमाण त्यांनी नक्की आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवणार आहे. आणि त्यांनी 12 महिना फळ देणारे जीवनाचा झाड आहे. हे जीवनाच्या झाडावर आपण विश्वास ठेवूया. खरोखर ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाहिजे. पहिला, माझा कडू किती असू दे गोड करणारे हे झाड आहे येशू ख्रिस्त. दुसरा, मी काय हरवले, मी काय लॉस केले ते सगळं परत देणारे येशू ख्रिस्त हे झाडामध्ये टांगलेले आहे. आणि तिसऱ्या गोष्टी, माझा सिपित, माझा पापाचा, माझा अविधेयताचा सर्व गोष्टी त्यांनी हे करणारे. म्हणून असा देवासाठी आपला देवावर विश्वास ठेवा, त्या देवावर देवासमोर प्रार्थना करा, नक्की तुम्हाला मिळेल. ह्या 3 गोष्टी तुमच्यावर असू दे. आपण प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, तू खूप चांगला देव आहे. तू पवित्र देव असून सुद्धा आमच्यासाठी सेपित झाले प्रभू, झाडावर तुला टांगलेले. या प्रभू हे गुड फ्रायडेमध्ये झाडावर टांगलेले येशू ख्रिस्ताला आम्ही ओळखले प्रभू. त्या झाड आणि मारा आमच्या जीवनामध्ये कडू चांगला गोड करणारे देव आहे. आमच्या जीवनामध्ये काय हरवले सगळं मिळणारे प्रभू. आमच्या जीवनामध्ये काय आहे आणि किती परिस्थितीमध्ये विक्षेपित असले तर पण आशीर्वाद करणारे आमच्या श्रोतांच्यासाठी प्रार्थना करते. किती लोक किती कडू जीवनामध्ये, किती आनंदमध्ये, किती लॉसमध्ये, किती हरवलेले जीवनामध्ये, नाराजमध्ये असते, त्या लोकांना तू दर्शन घे प्रभू. तू सर्व पूर्ण करणारे देव आहे. बाद झालेले रिपेअर करायला तुझ्यासारखं फेमस कोणी नाही प्रभू. आमच्या श्रोतांचं जीवनामध्ये काय झाले सर्व गोष्टी तू रिपेअर कर, तू चांगलं कर, परत मिळवून द्या. खाल्लेले आणि किडा खाल्लेले सर्व गोष्टी भरपाई देणारे देव द्या. म्हणून ह्या वेळा प्रभू तुला ह्या आमचे सर्व श्रोत ऐकणारे सर्व लोकांना सर्व प्रॉब्लेम्स तुझ्या हातात देऊन आमच्यासाठी टांगलेले येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.